पायाला जखम झाली तरी डोळ्यातनं पाणी येतं. त्यामुळे ह्या प्रत्येक पेशीला आनंद मनातनं पोचत असतो आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून तुम्हाला एनर्जी मिळत असते. नमस्कार. जेवण खाऊन अशक्तपणा. परवा सासूरवाडीला गेलेलो. तिथे मेवणींबरोबर गप्पा गोष्टी छान होत होत्या आणि त्याच्यात एक मेवणी म्हणाली, ओ काका, मला जेवले तरी अशक्तपणाचा, जेवण खाऊन अशक्तपणा, भूक लागते, मी जेवते पण त्याने अशक्तच मला जाणवतं. असं काय? म्हटलं जेवण खाऊन अशक्तपणा, भरल्या बटाला दही करकरीत अशी एक म्हण आहे आपल्याकडे. म्हणजे काय, तू खातेस सगळं परंतु त्याने तृप्ती होत नाहीये, तुझी आनंद मिळत नाहीये तुला, म्हणून तुला अशक्तपणा जाणवतोय. आपण खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर दोन गोष्टींमध्ये होतं, चांगला भाग आणि वाईट भाग. वाईट भाग जर मोठ्या प्रमाणात तयार होत असेल तर एनर्जी, ऊर्जा तयारच होणार नाहीये. आणि चांगला भाग जर जास्ती तयार झाला तरच नक्की एनर्जी तयार होणार आहे. परंतु आपण जे काही खातो हे अत्यंत सारवान आणि अत्यंत सकस असंच अन्न खात असतो अशातला भाग नाही. काही टाकाऊ भाग सुद्धा आपल्या शरीरात जात असतो आणि तो जायलाच पाहिजे असतो. जसं कडधान्य घेतलं तर कडधान्याची साल देखील पोटात जायला पाहिजे. काही फळं असतात, या फळांच्या साली बी देखील पोटात जायला पाहिजे असतात. हे टाकून द्यायचं नसतं. त्याच्याबरोबर त्याचे अँटीडोट सुद्धा असतात, त्याला पचन करायला मदत करणारे. त्यामुळे याला सुद्धा थोडासा विचार करूनच घ्यायचं. अहो, काही जण पेरू सुद्धा सोलून खातात हो. चिकूची बी काढणं ठीक आहे, पण चिकूची साल नाही हो, चिकूची साल काढण्याची आवश्यकता नाहीये. हा, केळीची साल काढायला हरकत नाहीये, परंतु उगाच त्या पेरूच्या बिया काढून टाकायच्या, त्याने म्हणे मुतखडे होतात, असं नाहीये हा अजिबात. म्हणजे बी असलेले पदार्थ पोटात गेले तर बी सदृश्य पदार्थ घटक शरीरातले वाढतात. त्याच्यात मुतखडा आहे, पित्ताशयात खडा, हे वाढतात का? नाही, हे साफ खोटं आहे. हा नियम आयुर्वेदात असा कुठेही सांगितलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही बिंदास खा, फक्त चावून चावून खा आणि शरीराला आतमध्ये काम करायला थोडी जागा द्या, वेळ द्या आणि खाताना सगळं लक्ष तुमचं त्या खाण्यामध्येच असू देत. मी त्या मेवणीला विचारलं की तू खात असताना तू काय करतेस? एका हाताने डाव्या हाताने मोबाईल, होतंय, समोर टीव्ही, हो सुरू आहे, इकडे मुलीवर भांडणं ओरडणं, हो तेही सुरू असतं, नवरा कुठे पैसे ठेवतोय त्याच्याकडे, हो त्याच्याकडे लक्ष असतं, दारात दूधवाली आलेली आहे त्याच्याकडे, हो तिच्याकडे लक्ष असतं, एका बाजूने मी फोनवर सुद्धा बोलत असते. ही अशी अष्टावधानी मेहुणी एका वेळेला 8 कामं करते, मग तिचं खाण्याकडे लक्षच नाहीये. ती हातात घेऊन खातीये परंतु त्या खाण्यामधला आनंद तिला मिळत नाहीये. आपण खातोय ते गोड आहे की आंबट आहे की तिखट आहे की तुरट आहे, त्याच्यातला रस कसा आहे, त्याच्यातनं शरीरात येणाऱ्या अनुभूती काय आहेत, ह्याचा जर आनंदच घेतला नाही तर अशक्तपणा येणारच. खाऊन पिऊन अशक्तपणा. आपण भेळ खातोय, त्या भेळेचा असा एक ठसका, त्याचा एक असा तडका असा जाणवलं पाहिजे ना, झणकन त्या मिरचीचा फ्लेवर, त्या चिंचेचा फ्लेवर, त्या पाणीपुरीचा असा खळाक असे जेव्हा आतमध्ये फुटते तेव्हा जो असा आतमध्ये स्फोट होतो, हे सगळं त्याचा आनंद घेतला पाहिजे ना. नाहीतर काय, स्ट्रॉने सगळं भरवत गेलो, पाणीपुरी मिक्सरला लावली आणि स्ट्रॉने भरवली, चवच कळली नाही तुम्हाला. कशी येणार एनर्जी, कसा मिळणार आनंद? ह्या आनंदाच्या अनुभूती असतात, ह्या ज्ञानेंद्रिय मार्फत आपल्याला मिळत असतात. नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ हे सगळे इंद्रिय गम्य विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्याच्यातनं तो आनंद घेत असतो. तो म्हणजे ईश्वर, शरीरातला आत्मा. आणि ही जी सगळी अनुभूती आहे, या अनुभूतीमधनं तुला काय हवंय? आतमध्ये चर्चा चाललेली असते. अहो, 1 ट्रिलियन पेक्षा जास्ती पेशी शरीरामध्ये आहेत. या सगळ्या एकमेकांच्या साहचर्याने राहत असतात, एकमेकांना आनंद देत असतात. एकही पेशी दुसऱ्या पेशीचा द्वेष करत नसते आणि म्हणून ह्या पेशींमध्ये एक बॉन्डिंग चांगलं असतं आणि म्हणून पायाला जखम झाली तरी डोळ्यातनं पाणी येतं. ह्या प्रत्येक पेशीला आनंद मनातनं पोचत असतो, अनुभूतीतनं पोचत असतो. डोळ्यांनी बघितलेला आनंद कानालाही मिळतो, कानाने पापड चोरल्याचा आनंद जिभेलाही मिळतो, जिभेने चव चाखल्याचा आनंद तुमच्या डोळ्यांना पण मिळत असतो. आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून तुम्हाला एनर्जी मिळत असते, ऊर्जा मिळत असते. त्यामुळे तुम्ही जे काही खाताय हे खाताना तुमचं मन, तुमचे डोळे, तुमचे कान तिथेच पाहिजे, जेवतानाच पाहिजेत. आणि जेवताना लक्ष जर इकडे असलं, बहिर्गामी जर तुमचं लक्ष असलं, मन जर बहिर्गामी असेल तर तुम्हाला एनर्जी मिळणारच नाहीये. मग जेवण खाऊन अशक्तपणा ही कंप्लेंट बऱ्याच जणांची असते. आता याला व्हिटॅमिनची सप्लिमेंट घ्यायची गरज आहे का काही? हो नाही. हो, शिळ्या भाकरीतनं सुद्धा आपल्याला शरीर व्हिटॅमिन तयार करून देणार आहे. अगदी दूध सुद्धा, फळं सुद्धा, कडधान्य सुद्धा, त्याच्यात चिकित्सा फार करत राहू नका. जे समोर आलेलं आहे त्याला नमस्कार करा, जाणीजे यज्ञ कर्म आक्रमण सुरू करायचं. भीती बाळगायची नाही.
जेवताना भीती बाळगायची नाही आणि जेवून झाल्यानंतर आठवण करायची नाही, पण जेवताना सगळं लक्ष मात्र त्याच्याचकडे पाहिजे. आतमध्ये जो बसलाय त्याला नैवेद्य स्वरूपात हे जेवण जेव्हा मी अर्पण करणार आहे तेव्हा त्याला ते पोचणार आहे. भक्तिभावच जर नसेल, माझं मनच जर तिथे नसेल, एक कर्मकांड म्हणून जर मी त्याला नैवेद्य दाखवत असेल तर आतमध्ये तो पोचत नाही आणि शक्तीत रूपांतर तो कधीही करणार नाही. जेवताना लक्ष जेवणामध्येच पाहिजे, मग तुम्हाला जेवण खाऊन अशक्तपणा नक्की येणार नाही. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.